Hello students, in the last lecture we are started our new topic reproduction in lower and higher organisms. In that we studied about asexual reproduction. Now in this lecture we are studied about the sexual reproduction. How sexual reproduction is takes place into plants. लास्ट लेक्चरमध्ये आपण आपला टॉपिक रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ऑर्गॅनिझम्स हा सुरू केला आहे. त्यामध्ये आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन बघितलेलं आहे. त्याचबरोबर त्यामध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शनबद्दलही थोडी माहिती घेतलेली आहे. आता आपण या लेक्चरमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन पुढं कंटिन्यू करणार आहे. आपल्याला माहिती आहे की सेक्शुअल रिप्रोडक्शन कशाला म्हणतो आपण, तर जिथं दोन गॅमेट्सचं काय होत असते, तर फ्युजन होत असते. म्हणजेच मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट हे दोन गॅमेट्सचं फ्युजन होते, त्यालाच काय म्हणतो आपण, सेक्शुअल रिप्रोडक्शन. मग प्लांटमध्ये हे सेक्शुअल रिप्रोडक्शन कुठं होतं आहे, तर प्लांटमध्ये हे जे सेक्शुअल रिप्रोडक्शन होते ते फ्लावरमध्ये होत असते. म्हणून फ्लावर जो आहे इट इज रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ प्लांट. बघा, असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की प्लांट्सचे जे रूट, स्टेम आणि लीव्ज आहेत हे कसे पार्ट आहेत, तर व्हेजिटेटिव्ह पार्ट आहेत. त्यामुळं आपण त्या असेक्शुअल रिप्रोडक्शनला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनसुद्धा म्हटलं होतं. पण प्लांटमध्ये फ्लावर हा एकच असा पार्ट आहे जो काय आहे, रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये काय होते, तर सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असते. मग जर का आपल्याला फ्लावरची डेफिनेशन विचारली तर आपण काय सांगणार, तर फ्लावर इज डिफाइन्ड ॲज अ स्पेशलाइज्ड रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ प्लांट फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे फ्लावर हे प्लांटचा असा पार्ट आहे किंवा असा स्ट्रक्चर आहे जो कशासाठी त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन किंवा स्पेशलायझेशन झालेलं आहे, तर सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी. आणि म्हणूनच काय म्हटले, तर सेक्शुअल रिप्रोडक्शन जे प्लांटमध्ये होतं आहे ते कुठं होतं, फ्लावरमध्ये. फ्लावर इज द साईट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. मग आता हा फ्लावर, या फ्लावरमध्ये नेमकं सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं आहे म्हणजे नेमकं काय होतं आहे, ते रिप्रोडक्शन कुठं होतं आहे. म्हणजेच आपण म्हटलं की इथं मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट दोन्हींचं फ्युजन होतं आहे. मग हे मेल गॅमेट्स कुठं तयार होतात फ्लावरमध्ये, फिमेल गॅमेट्स कुठं तयार होते, त्यांचं फ्युजन कुठं होतं आहे, हे आपण इथून पुढं बघणार आहे. मग त्यासाठी आपल्याला फ्लावरचं स्ट्रक्चर माहिती पाहिजे. मग आपण आता बघणार आहे का स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. फ्लावरचं स्ट्रक्चर आपल्याला मागच्या वर्षी म्हणजे 11वीमध्ये मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स त्यामध्ये होतं, पण तुमच्या सिलेबसला ते नसल्यामुळं आपण तो भाग घेतला नव्हता. त्यासाठी मी तुम्हाला फक्त जनरल इन्फॉर्मेशन देते की फ्लावरचं स्ट्रक्चर कसं असते. तर त्यामध्ये मेन 4 पार्ट्स असतात. इट कन्सिस्ट ऑफ 4 पार्ट्स. त्या पार्ट्सना काय म्हटलं जाते, व्हॉल्स म्हटलं जाते. These are known as whorls. There are 4 different whorls. In that first whorl it is called as calyx. It is a leaf-like green structure. पहिला जो whorl आहे, सगळ्यात आउटर मोस्ट whorl आहे तो, त्याला काय म्हटलं जाते, कॅलिक्स. सगळ्यात बाहेरच्या बाजूला असतो आणि जनरली ग्रीन कलरचा असतो. काही फ्लावरमध्ये कलर्डसुद्धा असतो आणि लीफ लाईक स्ट्रक्चर असते ते. आणि या कॅलिक्सचं जे युनिट आहे त्या युनिटला काय म्हटलं जाते, तर सेपल्स म्हटलं जाते. त्यानंतर त्याच्या आतमध्ये असतो काय, करोला. करोला म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, पेटल्स. युनिट जे आहे त्याचं काय आहे, पेटल्स. म्हणजेच पाकळ्या म्हणतो आपण. हे जे आहेत दीज आर हॅविंग डिफरंट शेप्स, डिफरंट कलर्स, ब्राईट कलर्स. करोला किंवा पाकळ्या ज्या असतात त्याला वेगवेगळे कलर्स असतात. फॉर एक्झाम्पल आपण रोज किंवा चायना रोज घेतला, गुलाब, जास्वंद, तर त्याच्यामध्ये
गुलाबामध्ये पिंक कलर असते, येलो, व्हाईट, डिफरंट कलर्स असतात. जास्वंदामध्ये जनरली आपण बघायला गेलो तर रेड कलर्ड पेटल्स असतात किंवा व्हाईट कलर्ड पेटल्स असतात किंवा केशरी कलरच्या सुद्धा असतात. त्यानंतर थर्ड जो पार्ट आहे किंवा थर्ड जो व्हर्ल आहे फ्लावरचा, इट इज अँड्रोशियम. काय म्हणायचं त्याला? अँड्रोशियम. त्याचं जे युनिट आहे त्याला काय म्हटलं जातं? स्टेमेन. आणि अँड्रोशियम जो आहे इट इज अ मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. म्हणजेच मेल गॅमेट्स जे तयार होणार फ्लावरमध्ये किंवा प्लांटमध्ये ते कुठं तयार होणार आहे? त्या अँड्रोशियममध्ये होणार आहे. आणि त्या मेल गॅमेट्सनाच काय म्हटलं जाते? तर पोलन ग्रेन्स किंवा मायक्रोस्पोर्स म्हटलं जाते. Male gametes, these are called as pollen grains or microspore. They are produced in the androecium. त्याचं युनिट काय बघा? स्टेमेन. आणि त्यानंतर the innermost whorl, it is called as gynoecium. त्याला काय म्हणायचं? तर gynoecium. And gynoecium, it is a female reproductive part of the plant or flower. गायनोशियम काय? फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. म्हणजेच हा काय तयार करणार आहे? तर फिमेल गॅमेट. अँड फिमेल गॅमेट इट इज एग किंवा त्याला मेगॅस्पोर म्हटलं जातं. इट इज एग और मेगॅस्पोर. त्याचं जे युनिट आहे ते काय आहे? कार्पेल आहे. अशा प्रकारे काय असते? तर हे स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चर ऑफ फ्लावर और मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावर. इट कन्सिस्ट ऑफ 4 whorls. द आउटर मोस्ट whorl it is calyx. Its unit it is sepals. It is generally green colored. Inner to that calyx there is a corolla. It is having different bright colors, different shape, different fragrance. त्याचं युनिट जे आहे ते काय? पेटल्स. त्यानंतर करोलाच्या आतमध्ये काय असते? अँड्रोशियम. इट इज मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. त्याचं युनिट काय? स्टेमेन. आणि इथं काय तर होतात? मेल गॅमेट्स. म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो? तर पोलन ग्रेन्स किंवा मायक्रोस्पोर. आणि त्यानंतर सगळ्यात आतमध्ये किंवा इनरमोस्ट पार्ट जो आहे इट इज गायनोशियम अँड इट इज फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. त्याचं युनिट काय? कार्पेल. आणि इथं काय तयार होतात? तर एग्स फॉर्म होतात किंवा फिमेल गॅमेट इथं फॉर्म होतं आहे. हे आता आपण स्ट्रक्चर ऑफ फ्लावर बघितले, मॉर्फोलॉजी बघितली. मग त्यामधले जे इसेन्शियल व्हर्ल्स आहेत ते इसेन्शियल व्हर्ल्स कुठले आहेत? अँड्रोशियम म्हणजे स्टेमेन आणि गायनोशियम म्हणजे कार्पेल. ओके, स्टेमेन आणि कार्पेल याचं स्ट्रक्चर नेमकं काय असते? तर स्टेमेन जे आहे त्या स्टेमेनमध्ये काय असतात? तर 3 पार्ट्स असतात. इट इज स्टेमेन. फिलामेंट, कनेक्टिव्ह अँड अँथर लोब्स. ते दिलं. फिलामेंट, कनेक्टिव्ह अँड अँथर लोब्स. फिलामेंट, कनेक्टिव्ह अँड अँथर लोब्स. आणि याच्यामध्ये हा जो अँथर लोब आहे, या अँथर लोब हा कसा असतो? फर्टाईल असतो. आणि त्यामध्येच काय तयार होतात? तर पोलन ग्रेन्स किंवा मायक्रोस्पोर्स तयार होत असतात. त्यानंतर कार्पेल. कार्पेलचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर कसं असते बघा? तर यामध्ये सुद्धा काय असतात? 3 पार्ट असतात.
ओव्हरी, स्टाईल, and stigma. This is stigma, style, and ovary. This is structure of carpel. अशा प्रकारे स्ट्रक्चर असते ओव्हरी, स्टाईल अँड स्टिग्मा. मग यामध्ये ओव्हरी जे आहे, ओव्हरीमध्ये काय होत असते तर ओव्ह्युल्स असतात आणि या ओव्ह्युल्समध्ये काय असते फिमेल गॅमेट म्हणजेच एग फॉर्मेशन होत असते. अशा प्रकारे काय आहे तर स्टेमेन आणि कार्पेल दीज आर टू इसेन्शियल वर्ड्स इन विच मेल गॅमेट्स अँड फिमेल गॅमेट्स आर फॉर्म. पुढं नेक्स्ट पेजला आपल्याला फ्लावरचं स्ट्रक्चर दिलं आहे आणि त्यामध्ये लेबल करायला विचारले जे आपण आत्ताच बघितलेलं आहे. हे काय बघा, हे दिस ग्रीन कलर्ड कॅलिक्सेस. त्यानंतर हे जे ब्राईट कलर्ड आहेत ते काय करोला. युनिट काय त्याचं पेटल्स. त्यानंतर नेक्स्ट जो आहे पार्ट काय आहे बघा, हे काय स्टेमेन आहे आणि हा स्टेमेनचा पार्ट काय आहे तो फिलामेंट आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट काय अँथर. त्यानंतर हा जो पार्ट आहे हा कार्पेलचा आहे, दॅट इज स्टिग्मा. त्यानंतर स्टाईल. त्यानंतर ओव्हरी आणि ओव्हरीमध्ये काय दाखवलेत ओव्ह्युल्स. अशा प्रकारे काय आहे डिफरंट लेबल्स आहेत. कॅलिक्स, करोला, त्यानंतर स्टेमेनचा पार्ट आहे फिलामेंट, अँथर, त्यानंतर कार्पेलचं पार्ट आहे स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी आणि ओव्हरीमध्ये असतात काय ओव्ह्युल्स. अँथरमध्ये पोलन ग्रेन्स म्हणजेच मायक्रोस्पोर फॉर्म होतात आणि ओव्ह्युल्समध्ये मेगास्पोर किंवा एक गॅमेट फॉर्म होत असतो. अशा प्रकारे काय झालं हे फ्लावरचं स्ट्रक्चर आपण बघितलं, त्याचे इम्पॉर्टंट पार्ट बघितले. त्यानंतर पुढं आपण बघणार आहे काय तर आता हे जे सेक्शुअल रिप्रोडक्शन होते, सेक्शुअल रिप्रोडक्शन कशा प्रकारे होते त्यामध्ये कुठला डिफरंट स्टेप्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे कुठली प्री फर्टिलायझेशन. प्री फर्टिलायझेशन म्हणजे काय बिफोर फर्टिलायझेशन. प्री म्हणजे काय म्हणतोय आपण बिफोर. म्हणजे फर्टिलायझेशनच्या अगोदर त्या फ्लावरमध्ये काय काय फॉर्म होते किंवा काय काय चेंजेस होतात. तर त्याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहे बघा स्ट्रक्चर ऑफ अँथर. त्यानंतर मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजेच काय पोलन ग्रेन्स कसे फॉर्म होतात आणि त्या पोलन ग्रेनपासून मेल गॅमेटोफाईट कसं डेव्हलप होतो, डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट. त्यानंतर आपण बघणार आहे स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओव्ह्युल. म्हणजे ओव्ह्युल जे आहे जे आपण मगाशी बघितलं की कार्पेलमध्ये ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा असतं आणि ओव्हरीमध्ये तुम्हाला ओव्ह्युल्स दाखवले होते. त्या ओव्ह्युल्सचं स्ट्रक्चर आणि त्या ओव्ह्युल्समध्ये काय होतं मेगॅस्पोरोजेनेसिस म्हणजेच मेगॅस्पोर्स फॉर्म होतात आणि त्या मेगॅस्पोर्सपासून काय आता डेव्हलप होते तर फिमेल गॅमॅटोफाईट किंवा आपण त्याला एम्ब्रिओ सॅक पण म्हणतो, ज्यामध्ये काय असणार आहे फिमेल गॅमेट म्हणजेच एग सेल असणार आहे. त्यानंतर
लास्ट स्टेप आहे प्री फर्टिलायझेशनमधली पॉलिनेशन. पॉलिनेशन म्हणजे काय होतं आहे बघा, तर देर इज इथं आपण बघितलं की डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमॅटोफाईट होणार आहे, डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमॅटोफाईट होणार आहे, म्हणजे मायक्रोस्पोर फॉर्म होणार आहेत. त्यानंतर काय एग सेल म्हणजेच मेगास्पोर पण फॉर्म होणार आहे. पण एग सेल जी आहे ती एग सेल कशी असते बघा, इट इज अ नॉन मोटाईल, मीन्स नॉन मोटाईल म्हणजे काय, तर ती मूव्ह होऊ शकत नाही. त्यामुळं काय होते, तर मायक्रोस्पोर जे आहेत ते मायक्रोस्पोर्स मूव्ह होत असतात. कुठून कुठं मूव्ह होतात, कुठं असतात मायक्रोस्पोर, अँथरमध्ये असतात. कुठं फॉर्म होतात, अँथर लोबमध्ये. ते कुठं मूव्ह होणार आहेत, तर जिथं एग सेल असणार आहे. एग सेल कुठं असते सांगा, कार्पेलमध्ये. मग कार्पेलचा जो भाग आहे स्टिग्मा, त्याच्यावरती काय होतात, तर अँथरमधून तयार झालेले मायक्रोस्पोर्स किंवा पोलन ग्रेन्स म्हणा, ते काय होतात, दे आर डिपॉझिटेड ऑन द स्टिग्मा. आणि ही जी प्रोसेस आहे ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स ऑर मायक्रोस्पोर्स टू द स्टिग्मा, त्याला काय म्हटलं जाते, पॉलिनेशन. आणि हे पॉलिनेशन कसं होते ते आपण त्या पॉलिनेशनमध्ये बघणार आहे. अशा प्रकारे काय, दीज आर 5 प्री फर्टिलायझेशन स्टेप्स ऑर इव्हेंट्स विच आर टेक्स प्लेस ड्युरिंग सेक्शुअल रिप्रोडक्शन. फर्स्ट इट इज स्ट्रक्चर ऑफ अँथर बघणार आहे आपण, त्यानंतर मायक्रोस्पोरोजेनेसिस अँड डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट, देन स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओव्ह्यूल, त्यानंतर मेगास्पोरोजेनेसिस अँड डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट, अँड देन पॉलिनेशन. पॉलिनेशन झाल्यावर काय होणार आहे, मायक्रोस्पोर म्हणजेच मेल गॅमेटोफाईट आणि स्टिग्मामध्ये असणारा फिमेल गॅमेटोफाईट म्हणजे एग सेल काय होणार आहे, जवळजवळ येणार आहेत आणि त्यामध्ये काय होणार आहे, फ्युजन होणार. म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, फर्टिलायझेशन होणार आहे. आणि हे जे फर्टिलायझेशन आहे, हे फर्टिलायझेशन आपण जे बघणार आहे ते कुठल्या प्लांटमध्ये बघणार आहे, तर अँजिओस्पर्ममध्ये बघणार आहे. आणि अँजिओस्पर्ममध्ये जे फर्टिलायझेशन आहे हे कुठलं आहे बघा, डबल फर्टिलायझेशन आहे. डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय ते आपण त्यावेळी बघूया. त्यानंतर आहे काय बघा, पोस्ट फर्टिलायझेशन. पोस्ट म्हणजे काय म्हणतो आपण, आफ्टर, म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होते, तर काय होते बघा, डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो अँड सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट. हे 3 इव्हेंट्स होतात, ते आपण बघणार आहे. त्यानंतर आता आपण बघणार आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनमधले फर्स्ट स्टेप प्री फर्टिलायझेशन. त्यामध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ अँथर बघणार आहे. अँथरचं स्ट्रक्चर कसं असते ते आपण बघणार आहे. मग अशी तुम्हाला मी स्टेमेनचं स्ट्रक्चर दाखवलं होतं की फिलामेंट आणि हे कनेक्टिव्ह आणि अँथर लोब्स असतात. बघा, काही स्टेमेन्समध्ये काय असते, तर सिंगल अँथर लोब असतो. मग ज्यावेळी सिंगल अँथर लोब असेल त्यावेळी आपण त्या अँथरला काय म्हणणार आहे, मोनोथेकस. मोनो मीन्स सिंगल, हॅविंग सिंगल अँथर लोब. आणि काही याच्यामध्ये काय असतात बघा, तर 2 अँथर लोब्ज असतात. ज्यावेळी 2 अँथर लोब्ज असतील त्यावेळी आपण त्याला काय म्हणणार आहे, डायथेकस. डाय मीन्स 2, मोनो मीन्स सिंगल. सिंगल अँथर लोब असेल तर मोनोथेकस, 2 अँथर लोब्ज असतील तर डायथेकस. मोनोथेकस अँथरमध्ये काय होते बघा, तर त्यामध्ये फक्त 2च काय होतात, पोलन सॅक फॉर्म होतात. इट कन्सिस्ट ऑफ ओनली 2 पोलन सॅक्स. आणि डायथेकस अँथरमध्ये काय होते बघा, तर त्याच्यामध्ये 4 पोलन सॅक्स, 4 लोब्ज असतात. त्यामुळे तिथं काय होतात, तर 4 पोलन सॅक्स फॉर्म होतात. मग इथं 4 पोलन सॅक्स असतात म्हणून डायथेकस अँथर लोब जो आहे त्याला काय म्हटले, इट इज टेट्रास्पोरॅन्जिएट. टेट्रा मीन्स 4, स्पोरॅन्जिएट मीन्स हॅविंग 4 पोलन सॅक्स.
अशा प्रकारे काय असतं तर हे अँथरलोब्ज असतात. आणि आपण जो अँथरलोब बघणार आहे किंवा जनरली आपण बघितलं तर अँथरलोब हा कसा असतो डायथेकस. त्यामुळे आपण जे स्ट्रक्चर बघणार आहे अँथरलोबचं ते डायथेकस अँथरलोबचं बघणार आहे, ज्यामध्ये काय असणार आहे इट इज अ टेट्रास्पोरॅन्जियम हॅविंग 4 पोलन सॅक्स. मग हे जे डायथेकस अँथरमध्ये 4 पोलन सॅक्स फॉर्म होणार आहेत. हे पोलन सॅक्स काय होतात बघा नंतर फॉर्म होतात. त्याआधी या अँथरलोब्जमध्ये या 4 अँथरलोब्जमध्ये काय असतात बघा इट कन्सिस्ट ऑफ पेरेनकायमॅटस टिश्यू. कशापासून बनलेलं असते तर याच्यामध्ये हे पेरेनकायमॅटस टिश्यू असतात. आणि या पेरेनकायमॅटस टिश्यूमधलाच काय होती तर एखादी सेल जी आहे इट इज ॲक्ट ॲज अ आर्चिस्पोर और आर्चिस्पोरियल सेल. आर्चिस्पोरियल सेल म्हणजे काय अशी सेल जी काय फॉर्म करणार आहे स्पोअर फॉर्म करणार आहे. स्पोअर मीन्स मायक्रोस्पोअर फॉर्म करणार आहे. स्पोअर फॉर्म करते म्हणून त्याला काय म्हटलं आर्चिस्पोरियल सेल. अशा प्रकारे काय इमॅच्युअर कंडिशनमध्ये या अँथरलोब्जमध्ये 4 अँथरलोब्ज असणार आहे डायथेकस अँथरमध्ये. ते काय तिथं काय असणार आहे पेरेनकायमॅटस टिश्यू असणार आहे. यामधलीच एक काय होणार असते तर आर्चिस्पोरियल सेल असते जी पुढं काय तयार करते स्पोअर फॉर्म करत असते. मग ही जी आर्चिस्पोरियल सेल आहे ती आर्चिस्पोरियल सेल काय होते डिवाइड्स अँड रिडिवाइड्स. ती सतत काय होते डिवाइड रिडिवाइड होते आणि त्यानंतर काय करते बघा तर सेल्सचा ग्रुप फॉर्म होतो आणि त्या सेल्सचा ग्रुपमधला इनर लेयर तयार करतो. तो इनर लेयर इट इज ऑफ स्पोरोजिनस सेल्स आणि आउटर लेयर जो आहे तो इट इज ऑफ परायटल सेल्स. म्हणजे ही आर्चिस्पोरियल सेल काय करणार आहे बघा डिवाइड रिडिवाइड होणार आणि सेल्स फॉर्म करणार आहे. मग बाहेरच्या बाजूला काय करणार आहे ती परायटल सेलचा लेयर तयार करणार आहे आणि आतल्या बाजूला काय करणार आहे स्पोरोजिनस टिश्यूचा लेयर फॉर्म करणार आहे. मग यामधला हा जो परायटल सेल आहे किंवा आउटर लेयर जो आहे ते काय तयार करते तर अँथर वॉल तयार करते. अँथरचं स्ट्रक्चर आपण बघणार आहे. त्या अँथरच्या स्ट्रक्चरमध्ये ते काय तयार करते तर अँथर वॉल तयार करते. आणि स्पोरोजिनस टिश्यू किंवा स्पोरोजिनस सेल्स जे आहेत ते मायक्रोस्पोअर्स म्हणजे पोलन सॅक आणि त्यामध्ये काय तयार करते ते मायक्रोस्पोअर पोलन ग्रेन्स तयार करते. हे तुम्हाला MCQला विचारू शकतात की आर्चिस्पोरियल सेलमध्ये आउटर लेयर आणि इनर लेयर कुठला फॉर्म होतो. आउटर लेयर कुठला असतो परायटल सेलचा. तो पुढं काय तयार करतो अँथरची अँथर वॉल फॉर्म करतो आणि इनर लेयर कुठला असतो स्पोरोजिनस सेल्सचा. तो काय करतो पोलन सॅक आणि मायक्रोस्पोअर्स म्हणजे पोलन ग्रेन्स फॉर्म करत असतो. म्हणजेच अशा प्रकारे अँथरचे जे स्ट्रक्चर आहे त्या अँथरच्या स्ट्रक्चरमध्ये 2 भाग असतात अँथर वॉल आणि पोलन सॅक, ज्याच्यामध्ये काय तयार होते मायक्रोस्पोर्स तयार होतात. मग पहिला भाग आपण बघणार आहे अँथर वॉल. मग अँथर वॉल जे आहे दॅट अँथर वॉल म्हणजेच परायटल सेल ही अँथर वॉल तयार करते. यामध्ये 4 लेयर्स असतात. मग हे 4 लेयर्स कुठले कुठले असतात बघा तर पहिला आहे त्याच्यामधला इपिडर्मिस. इपिडर्मिस माहिती आहे आपल्याला. आपण कुठलंही टिश्यू सेल वगैरे आपण कुठल्याही याचं ॲनाटॉमी बघायला गेलो टिश्यू ऑर्गनची तर सगळ्यात आउटर मोस्ट लेयर जो असतो त्याला आपण काय म्हणतो इपिडर्मिस म्हणतो. तसंच इथंसुद्धा जो आउटर मोस्ट लेयर आहे इथं डायग्राममध्ये
तुम्हाला दाखवलं आहे बघा इपिडर्मिस. इट इज इपिडर्मिस. आणि इपिडर्मिस कसं आहे बघा, इट इज सिंगल लेअर ऑफ टॅब्युलर ऑफ फ्लॅटन्ड सेल्स. सेल्स कशा आहेत, टॅब्युलर किंवा फ्लॅटन्ड आहेत. अशा प्रकारे काय आहेत ते अरेंज आहेत. एकच लेअर आहे. आणि हा कसा आहे, प्रोटेक्टिव्ह आहे. सगळ्यात आउटर मोस्ट असल्यामुळं आतमध्ये जे भाग आहेत त्यांचं प्रोटेक्शन करायचं काम हा काय करत असतो, इपिडर्मिस करत असतो. इपिडर्मिस नंतर नेक्स्ट लेअर कुठला आहे बघा, एंडोथेशियम. इपिडर्मिसच्या लगेच खाली किंवा आतल्या बाजूला काय असतो, हा एंडोथेशियम आहे. ही जी डायग्राम आहे ही जुन्या बुकमधली आहे, ओल्ड बुकमधली आहे. अगोदरची डायग्राम तुम्हाला तुमच्या आत्ताच्या नवीन सिलेबसची आहे. हे तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून फक्त मी ही डायग्राम घेतली आहे. ही तुमच्या सिलेबसला नाही आहे. जे अगोदर दाखवली ती तुमच्या बुकमध्ये आहे. त्यामुळं त्याच डायग्रामचं तुम्ही प्रॅक्टिस करायचं आहे. ही फक्त रेफरन्ससाठी घेतलं आहे मी. इपिडर्मिसच्या आतल्या बाजूला लगेच हा सिंगल लेअर आहे बघा सेल्सचा. दीज आर रॅडियली इलॉंगेटेड सेल्स. इलॉंगेटेड सेल्स असतात. सिंगलच लेअर असतो, इलॉंगेटेड सेल्स असतात. तो कुठला आहे, एंडोथेशियम. इपिडर्मिसच्या लगेच आतल्या बाजूला किंवा इनर साईडला असतो. आणि हा जो एंडोथेशियम आहे इट इज हॅविंग अ फायब्रस थिकनिंग्ज ऑफ कॅलोस. फायब्रस थिकनिंग्ज ऑफ कॅलोस म्हणजे काय, तर इथं हे जे सेल्स आहेत हे कसे असतात, दीज आर हायग्रोस्कोपिक. हायग्रोस्कोपिक मीन्स दे ॲब्सॉर्ब वॉटर ॲब्सॉर्ब करतात. आणि वॉटर ॲब्सॉर्ब केल्यामुळे काय होते, तर ते सेल्स काय होतात, फुगतात आणि नंतर काय होतात, रप्चर होतात किंवा ब्रेक होतात. मग हे जे फायब्रस थिकनिंग्ज ऑफ कॅलोस आहे हे कुठं असतं बघा, तर इथं ही जी खाच आहे या खाचेमध्ये असते. आणि मग ज्यावेळी पोलन ग्रेन्स फॉर्म होतील म्हणजेच हा अँथरलोब पूर्णपणे मॅच्युअर होईल त्यावेळी हे पोलन ग्रेन्स बाहेर पडायला पाहिजेत. म्हणून काय होतं, तर हे जे फायब्रस थिकनिंग्ज ऑफ कॅलोस जे इथं त्या अँथरलोबच्या खाचेमध्ये असतो ते काय करतात, वॉटर ॲब्सॉर्ब करतात. आणि काय होतं, तर इथले हे सेल्स जे आहेत ते ब्रेक होतात. म्हणजेच त्याला काय म्हटले, डेहिसन्स म्हटलं जाते. डेहिसन्स ऑफ अँथर. म्हणजे अँथर तिथं ब्रेक होतो आणि मग पोलन ग्रेन्स काय होतात, बाहेर पडतात. एंडोथेशियमचं मेन फंक्शन काय, तर इट हेल्प्स इन डेहिसन्स ऑफ अँथर ॲट मॅच्युरिटी अँड रिलीजेस द पोलन ग्रेन. त्यानंतर नेक्स्ट लेअर कुठला आहे बघा, मिडल लेअर. नेक्स्ट लेअर इट इज मिडल लेअर. हा एंडोथेशियमच्या लगेच आतल्या साईडला, इनर साईडला आहे. अँड देअर आर 1 to 2 लेयर्स ऑफ थिन वॉल्ड सेल्स. 1 ते 2 लेअर किंवा 3 लेयर्स पण असतात. आणि हे काय करतं बघा, इट सराउंड्स द स्पोरोजिनस टिश्यू. सेंटरला जे स्पोरोजिनस सगळ्यात इनर साईडला, मग असे आपण बघितलं की आर्चिओस्पोर डिवाइड होते आणि बाहेरच्या बाजूला परायटल सेल तयार करते. हे परायटल सेल काय करते, हे जे आपण आता बघतोय अँथर वॉल फॉर्म करते. त्यामध्ये इपिडर्मिस बघितला, एंडोथेशियम बघितला. आता आपण बघतोय मिडल लेअर. आणि मग हे दुसरं जे फॉर्म करते इनर लेअर हा कशाचा असतो, स्पोरोजिनस टिश्यूचा. आणि त्या स्पोरोजिनस टिश्यूच्या भोवती काय असतो, हा मिडल लेअर असतो. इट सराउंड्स द स्पोरोजिनस टिश्यू. 1 to 2 लेयर्स असतात. मग हे जे आहेत मिडल लेअर जो आहे त्याचं प्रॉपर फंक्शन नाही आहे. फक्त काय होतं आहे, ॲट मॅच्युरिटी ते डिसइंटिग्रेट. ज्यावेळी अँथर मॅच्युअर होईल, पोलन ग्रेन्स फॉर्म होतात, त्यावेळी काय होतं, तर हे मिडल लेअर डिसइंटिग्रेट होते किंवा डिजनरेट होते. आणि हे जी खालचे जे 2 लोब्स असतात अँथर लोब ते काय होतात, वरच्या 2 लोब्समध्ये मर्ज होतात. त्यामुळे तिथं आपल्याला ॲट मॅच्युरिटी फक्त 2च अँथर लोब दिसतात. इथं आपण 4 बघतोय. मॅच्युरिटीला काय होतं, 2च अँथर लोब तिथं आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर इनर मोस्ट लेअर जो आहे इट इज अ टॅपेटम. इनर मोस्ट लेअर टॅपेटम आहे. आणि हा जो आहे इट इज न्यूट्रिटिव्ह लेअर.
हा कसा आहे, न्यूट्रिटिव्ह लेअर आहे, स्पोरोजिनस टिश्यूच्या भोवती असतो. मिडल लेअर पण आपण बघितला, तो काय करतो, इट ऑल्सो सराउंड द स्पोरोजिनस टिश्यू. आणि मिडल लेअरच्या आतमध्ये कुठला असतो, तर हा टॅपेटम असतो. हे जे सेल्स आहेत हे लार्ज सेल्स असतात. इथं दाखवलं बघा, लार्ज ट्रँग्युलर सेल्स अँड दीज आर मोनोप्लॉइड, डिप्लॉइड और पॉलिप्लॉइड. म्हणजे काय, विथ वन ऑर मेनी न्यूक्लिया. त्यामध्ये न्यूक्लियासुद्धा एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतात. त्याचबरोबर ते मोनोप्लॉइड, डिप्लॉइड किंवा पॉलिप्लॉइड असतात. म्हणजे प्लॉइडी लेवल जो आहे हा एक असेल, म्हणजे हॅप्लॉइड असतील किंवा डिप्लॉइड असतील किंवा ट्रिप्लॉइड, पॉलिप्लॉइड असतील. म्हणजे मेनी सेट्स ऑफ क्रोमोझोम्स, सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम, 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम्स अँड मेनी सेट्स ऑफ क्रोमोझोम्स मे बी प्रेझेंट इन द टॅपेटम. आणि त्याचबरोबर मेन फंक्शन जे आहे टॅपेटमचं, हे काय करते बघा, इट सिक्रेट द स्पोरोपोलेनिन. इट इज अ केमिकल सबस्टन्स अँड फ्रॉम दिस स्पोरोपोलेनिन एक्झाइन ऑफ मायक्रोस्पोर इज फॉर्म. स्पोरोपोलेनिन काय करते, मायक्रोस्पोर किंवा आपण त्याला काय म्हटले, पोलन ग्रेन. बघा 2 नावं आहेत, लक्षात ठेवायचं. हे दोन्ही नावं तुम्हाला दोन्ही नावानं प्रश्न विचारला जातो, पोलन ग्रेन किंवा मायक्रोस्पोर. तर मायक्रोस्पोरचं जे एक्झाइन आहे हे कशापासून बनलेलं असते, स्पोरोपोलेनिन. आणि हा स्पोरोपोलेनिन कोण सिक्रेट करते, तर टॅपेटम सिक्रेट करत असतो. हे झालं काय, अँथरवॉल. या अँथरवॉलमध्ये आपण एपिडर्मिस बघितलं, एंडोथेशियम, मिडल लेअर आणि टॅपेटम बघितलं. हे 4 लेयर्स असतात. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आपण बघणार आहे कुठला, अँथरचा, TS ऑफ अँथरचा, स्ट्रक्चर ऑफ अँथरचं. इट इज अ पोलन सॅक. बघा अँथरवॉल नंतर सगळ्यात इनरमोस्ट पार्ट जो असतो पोलन सॅक. कशापासून फॉर्म होणार आहे पोलन सॅक, स्पोरोजिनस टिश्यूपासून फॉर्म होणार आहे. मग ह्या पोलन सॅकमध्येचा जो स्पोरोजिनस टिश्यू आहे त्यामधला एक सेल काय होतं, इट ॲक्ट ॲज अ मायक्रोस्पोअर मदर सेल. हा कसा असतो, डिप्लॉइड असतो, म्हणजे 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम्स. दॅट इज मायक्रोस्पोअर मदर सेल. हा काय होतो, इट अंडरगोज मिओसिस. काय होते, त्यामध्ये मिओसिस होते. आणि मिओसिसमध्ये काय होतं, फ्रॉम 1 सेल 4 सेल्स आर फॉर्म अँड दीज आर हॅप्लॉइड. म्हणजे क्रोमोझोम नंबर रिड्यूस होते. म्हणजे इथं 2n असेल तर तिथं काय होणार आहे, फक्त n राहणार आहे. आणि तिथं हे 4 हॅप्लॉइड मायक्रोस्पोर्स म्हणजेच पोलन ग्रेन्स फॉर्म होणार आहेत. हे आपल्याला कुठं असणार आहेत, तर त्या पोलन सॅक्समध्ये. हे पोलन ग्रेन्स किंवा मायक्रोस्पोर्स कसे असतात बघा, टेट्राहेड्रल टेट्रॅड. टेट्राहेड्रल टेट्रॅड म्हणजे काय, टेट्रॅड म्हणजे काय, 4 मायक्रोस्पोर. एका MMC पासून, मायक्रोस्पोअर मदर सेलपासून काय होते, 4 पोलन ग्रेन्स मायक्रोस्पोर्स फॉर्म होतात, म्हणून त्याला टेट्रॅड म्हटले. आणि टेट्राहेड्रल म्हणजे स्ट्रक्चर माहिती आहे तुम्हाला टेट्राहेड्रलचं. अशा प्रकारे हे आपल्याला ज्यावेळी आपण मायक्रोस्कोप खाली बघू त्यावेळी हे स्ट्रक्चर आपल्याला दिसते, म्हणून त्याला काय म्हटलं, टेट्राहेड्रल टेट्रॅड. अशा प्रकारे काय होते, पोलन सॅकमध्ये काय होते, तर स्पोरोजिनस टिश्यूमधला एक सेल, इट ॲक्ट ॲज अ मायक्रोस्पोअर मदर सेल, इट अंडरगो मिओसिस अँड फॉर्म 4 हॅप्लॉइड मायक्रोस्पोर्स. आणि याच प्रोसेसला काय म्हटलं जातं, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मायक्रोस्पोरोजेनेसिस, जे आपण पुढं बघणार आहे. काय होते याच्यामध्ये, काय तयार होते, पोलन ग्रेन किंवा मायक्रोस्पोर फॉर्म होत असते. त्यानंतर बुकमध्ये तुम्हाला अँथरच्या 2 डायग्राम दिलेले आहेत, TS ऑफ अँथर अँड डेहिस्ट अँथर. मोस्टली तुम्हाला TS ऑफ अँथर ही जी डायग्राम आहे ती विचारली जाते 2 किंवा 3 मार्काला. किंवा लॉंग क्वेश्चनसुद्धा तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ अँथरवरती विचारला जातो 4 मार्काचा. आणि दुसरी डायग्राम आहे डेहिस्ट अँथर. ही फक्त 1-2 वेळा विचारली आहे, जास्त वेळा काही विचारलेली नाही. डेहिस्ट म्हणजे ब्रेक झालेला अँथर, ज्याच्यामधून काय होणार आहेत, पोलन ग्रेन्स बाहेर पडणार आहेत आणि त्यांचं पुढं काय होणार आहे, पॉलिनेशन होणार आहे.
अशा प्रकारे ही दुसरी डायग्राम आहे. मोस्टली तुम्हाला TS ऑफ अँथर हेच डायग्राम किंवा स्ट्रक्चर ऑफ अँथर विचारले तर TS ऑफ अँथर हेच डायग्राम तुम्ही काय करायचे तर काढायचे आहे. अशा प्रकारे आज आपण काय काय बघितलं बघा. तर आज आपण बघितलं काय सेक्शुअल रिप्रोडक्शन, त्यामध्ये फ्लावरचं स्ट्रक्चर बघितलं. त्याच्यामध्ये 4 वॉल्स असतात, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम. त्यानंतर आपण स्ट्रक्चर ऑफ स्टेमेन बघितलं, स्ट्रक्चर ऑफ कार्पेल बघितलं. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं इव्हेंट्स विच आर ऑकर इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्यामध्ये प्री फर्टिलायझेशन आणि पोस्ट फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनमध्ये स्ट्रक्चर ऑफ अँथर, देन मायक्रोस्पोरोजेनेसिस अँड डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट, स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल, देन मेगास्पोरोजेनेसिस अँड डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट अँड देन पॉलिनेशन. त्यानंतर सेकंड इव्हेंट कुठला आहे फर्टिलायझेशन, ज्यामध्ये डबल फर्टिलायझेशन आपण बघणार आहे. त्यानंतर पोस्ट फर्टिलायझेशन, त्यामध्ये डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ, सीड अँड फूड डेव्हलपमेंट. मग यामध्ये आपण प्री फर्टिलायझेशन बघितलं तर त्यामध्ये आपण पहिल्यांदा स्ट्रक्चर ऑफ अँथर बघितलं. अँथर मोनोथेकस किंवा डायथेकस असतात, ज्यामुळे त्यामध्ये काय असणार आहे 2 किंवा 4 पोलन सॅक्स असणार आहेत. मग हे जे अँथर आहे इमॅच्युअर कंडिशनमध्ये ते काय असते, त्यामध्ये पेरेनकायमॅटस टिश्यूज असतात. त्यामधले एक सेल काय होते आर्चिस्पोरियल सेल म्हणून ॲक्ट होते, आणि त्यामध्ये आर्चिस्पोरियल सेल जे आहे ही 2 प्रकारच्या सेल्स फॉर्म करते किंवा लेअर फॉर्म करते, एक परायटल सेल आणि स्पोरोजिनस सेल. परायटल सेल इट इज it form outer layer and it will form anther wall. Sporogenous cell it is inner and it form pollen sac and microspores. त्यानंतर आपण anther wall बघितलं. anther wall मध्ये काय काय आहे 4 लेयर्स आहेत. एपिडर्मिस it is outermost single layer and it is protective. Then endothecium it is also single layer and it is having fibrous thickenings of callus. तुम्हाला MCQ ला विचारतात. आणि हे काय करते it help in dehiscence of anther. Then middle layer it is having 1 to 2 layers आणि हे काय होते disintegrate होते. विचारतात तुम्हाला which layer of anther wall is disintegrated at maturity. Then the innermost it is tapetum. tapetum बद्दल तर तुम्हाला शॉर्ट नोट पण विचारली जाते, MCQs पण विचारले जाते, बिकॉज इट इज मोस्ट इम्पॉर्टंट लेयर ऑफ अँथर वॉल. सगळ्यात इनरमोस्ट असतो, न्यूट्रिटिव्ह असतो. त्याशिवाय काय असते बघा तर मोनोप्लॅड, डिप्लॉइड किंवा पॉलीप्लॅड विथ 1 or मेनी न्यूक्लियर, हे महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर ते काय सिक्रिएट करते स्पोरोपोलेनिन. ह्याला MCQला विचारतात तुम्हाला. आणि स्पोरोपोलेनिन काय तयार करते एक्झाईन ऑफ मायक्रोस्पोर. त्यानंतर अँथ्रॉल नंतर दुसरा पार्ट आपण म्हटला पोलन सॅक. पोलन सॅकमध्ये काय असते स्पोरोजिनस टिश्यू असतं, ज्यामध्ये काय होते मियोसिस होतं आणि ते काय करतात तर मायक्रोस्पोर किंवा पोलन ग्रेन्स फॉर्म करतात. मग यानंतर पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर काय असते, पॉलिनेशन, हे सगळं आपण पुढचे जे स्टेप्स किंवा इव्हेंट्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.